हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर माझं मंथली बॉडी पॉलिशिंग रुटीन शेअर केलेलं आहे. सगळं काही एकदम अफोर्डेबल आहे, घरगुती गोष्टी आहेत आणि एका दिवसात होणाऱ्या गोष्टी आहेत. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, आज आहे हेअर वॉश डे आणि क्लिअरली माझ्या केसांना हेअर वॉशची गरज आहे, कारण की इतके खराब आहेत की मी सोडतच नाही आहे मोकळे, बस असा बन बांधून ठेवत आहे. बट आपण आज एक हेअर पॅक हेअर मास्क लावणार आहोत, घरगुती, कुठलाच आर्टिफिशियल किंवा बाहेरचा नाही. तर तुम्हाला दाखवते की तो कसा बनवतो. हा बेसिकली हेअर फॉलसाठी हेल्प करतो, म्हणजे हेअर फॉल कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतो, शाईन आणतो केसांमध्ये आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. तर चला तुम्हाला दाखवते. हे जे आहे हे काल रात्रीपासून भिजू घातलेलं आहे. सो याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवते बघा. कलोंजी आहे ब्लॅकवाली, त्यानंतर मेथी आहे आणि आहे फ्लॅक्स सीड्स. आता काही नाही, आता त्याला आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवायचं आहे, त्याची छान पेस्ट बनणार आणि तो मास्क आपल्या केसांना लावायचा आहे. बट त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही काही ॲड करायचं आहे आणि त्यातली एक गोष्ट मी आणायची विसरली. बट ठीक आहे, तुम्ही ॲड करून द्याल. तर पहिले तर आपण त्याला पिसून घेऊया. ते सगळं भिजवलेलं याच्यामध्ये टाकलं आहे. त्याच्यासोबत टाकत आहे कढीपत्ता, थोडेसे पानं टाकलेले आहेत, थोडं भृंगराज जे तुम्हाला बोलायचं आहे ते, आवळा पावडर टाकते. आयडियली याच्यामध्ये आता तुम्हाला दही ॲड करायला पाहिजे, बट ते दही नाही आहे माझ्याकडे. मी आणायचं विसरली, पण तुम्ही नका विसरू, तुम्ही ॲड करा, बिकॉज ते कंडिशनिंगसाठी हेल्प करतं. बट आता मी ते जे भिजवलेलं होतं त्याचं थोडंसं पाणी ॲड केलं आहे ती कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी. तर आता याला मी असंच पिसणार आहे, बट तुम्ही दही नक्की ॲड करा. आणि हे असं काही दिसायला पाहिजे. आय नो हे खूप अजीब आणि चांगलं नाही वाटत आहे, बट तुमच्या केसांसाठी चांगलं दिसतो. सो हे आपल्याला लावायचं आहे आता. जसं मला सुट्टीच्या दिवशी काम करावं लागत आहे तसं या कन्स्ट्रक्शन वाल्यांचं पण आहे, त्याच्यामुळे हे चालू राहणार. बट हा आहे आपला पॅक आणि स्टुडिओमध्ये तर आलेलीच आहे मी. तर आता आपण लावूया. दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, घरचे कपडे घालून बसा, एकदम चांगले कपडे घालून बसू नका, कारण की हे सांडणार आहे अंगावर. आणि दुसरी गोष्ट, ही घरगुती मास्क आहे तर याचा थोडासा अजीब वास येणार. बेअर विथ इट. तुमच्याच केसासाठी चांगला आहे, चुपचाप सहन करा आणि लावा ते मास्क. आणि तिसरी गोष्ट, जर तुमची मम्मी पप्पा बहीण भाऊ जे कोणी तुमच्या आसपास असेल त्यांना लावून मागितलं तर जास्त चांगलं होणार, कारण की त्यांनी जास्त चांगलं लावता येणार, तुम्हाला मसाज पण मिळणार. आता सध्या माझ्याजवळ कोणी नाही आहे म्हणून मीच लावणार आहे, अदरवाईज माझी मम्मी मला लावून देत असते. सो काही नाही, डिरेक्टली घ्यायचं आणि असं लावायचं. चांगली थिक लावायचं आहे, असं थोडं थोडं नाही लावायचं. हे तुम्ही लावलाय, बट काय हे असं दिसायला पाहिजे? बिलकुल नाही. हे पूर्ण असं या मास्कनी भरलेलं असायला पाहिजे. आपण थोडं थोडं इथे पण लावूया, म्हणजे अजीब दिसतं. ठीक आहे. अंगावर सांडणार, त्याच्यामुळे घरचे कपडे घाला, किंवा तुम्हाला जर प्रोटेक्शनसाठी काही यूज करायचं असेल, स्कार्फ किंवा कुठलं कापड, तर ते यूज करा. ओके, आता याला आपल्याला ठेवायचं आहे 1 तास तरी तुम्ही ठेवायला पाहिजे मॅक्सिमम. त्याच्यावर ठेवलं तरी चालेल, बट 1 तासपर्यंत ठेवा. आता वाजलेले आहेत आय गेस 10:30. तर आपण 11:30-12ला हेअर वॉश करूया, 11:30ला करूया. सो येस, हेअर वॉश झाल्यानंतरचे हे रिझल्ट्स आहेत आणि तुम्ही क्लिअरली बघू शकता इतके शायनी माझे केस दिसत आहेत. ड्रायनेस पण गेलेला आहे, सुंदर स्टाईल केलेले आहेत त्याच्यामुळे पण दिसत आहेत. बट हेअर मास्कचा पण खूप जास्त चांगला फरक पडलेला आहे. ओव्हरऑल मला तर खूप जास्त आवडलेले आहेत माझे केस. तर आता मी चालली आहे पार्लरमध्ये. तुम्ही बघितलं असेल की मी केस धुतले आहेत आणि ते ऑलमोस्ट सुकायला आलेले आहेत. आता पार्लरमध्ये काय काय करायला जाते आहे ते सांगते मी. इथे मला जायचं आहे वॅक्स करायला, त्याच्यानंतर मला थ्रेडिंग आणि अप्पर लिप्स करायला लागते. दॅट्स ऑल. बाकी मी काहीच नाही करणार आहे. ऑल्सो हे बघा माझा न्यू मिरर. ओ माय गॉड दोस्तों, माझी ही किती वर्षांपासून इच्छा होती, माझं ड्रीम होतं असा फुल लेंथ मिरर घ्यायचं आणि फायनली आय हॅव वन. मी थोडंसं सजवण्याचं ट्राय केलेलं आहे. वेट, मी दाखवतो तुम्हाला. आणि ना हे थोडंसं असं डिम लाईटमध्ये आणखीन छान दिसतं. सो हे थोडंसं स्टुडिओ ऑलमोस्ट रेडी होत आहे. ऑलमोस्ट नाही, थोडं थोडं हळूहळू रेडी होतं आहे.
बट अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि त्याला थोडासा वेळ लागणार आहे. तर स्टुडिओ टूरसाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल. बट आता मी बडबड बंद करते आणि आपण जाऊया पटकन. सो लेट्स गो. ओके, लास्ट क्लिप आय गेस तुम्ही बघितली असेल, जेव्हा मी गेली होती पार्लरमध्ये आणि मी थ्रेडिंग, वॅक्सिंग सगळं काही करून आलेली आहे आणि मला खूप जास्त क्लीन ऑलरेडी महसूस होत आहे. बट आता आपण करणार आहोत थोडंसं स्किन केअर. मस्त वीकेंड आहे, रात्र आहे आणि आता एकदम मस्त आपण अनवाइंड होऊया आणि मस्त स्किन केअर करूया. तर सगळ्यात आधी तर मी करणार आहे स्क्रबिंग, देन आपण करूया फेस मास्क आणि त्याच्यानंतर बघूया काय काय करायचं आहे. तर स्क्रबसाठी एकदम घरगुती उपाय. जास्त तामझाम करायला मला आवडत नाही आणि जास्त टाइम घालवायला पण मला आवडत नाही. माझ्याकडे पण एवढा टाइम नाही आहे सध्या तरी, आणि जर तुमच्याकडे पण टाइम नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करू शकता. एका दिवसात तुमचं पूर्ण महिन्याभराचं काम होऊन जातं. सो फॉर स्क्रब सगळ्यात पहिले तर मी घेतलेली आहे साखर. आय होप तुम्हाला दिसत असेल, नसेल दिसत तर माझ्यावर भरोसा ठेवा, याच्यात साखर आहे. देन आपल्याला लागणार आहे हनी आणि कॉफी. 2 ब्रँड दाखवत आहे, 2 पैकी कोणतं पण घ्या, कुठली पण कॉफी घ्या. आणि येस, आता आपण याचं थोडंसं मस्त पेस्ट टाईप बनवूया आणि मग नंतर त्याने आपण स्क्रब करणार आहोत. नाव यू कॅन सी हनी ऑलमोस्ट संपलेला आहे, म्हणून मम्मीने मला ही बॉटल दिली आहे. नवीन बॉटलला मला हात नाही लावू दिला. हे मिक्स करायचं आहे. एकदम अशी काय अशी पेस्ट नाही बनणार, थोडंसं क्रम्बली असं बनतं ते, आणि मग त्याने आपण व्यवस्थित स्क्रब करू शकतो. आता हे तुमच्या प्रत्येकाच्या घरी कॉफी आणि साखर आणि मध प्रत्येकाच्याच घरी असतं, सो तुम्ही घरच्या घरी हे करू शकता. त्याच्यामुळे मला हे जे स्क्रब आहे हे आवडतं. मार्केटमध्ये तुम्ही जे रेडीमेड स्क्रब्स असतात ते पण यूज करू शकता, असं काहीच नाही आहे. बट मेक शुअर जेव्हा तुम्ही स्क्रब करत आहात तेव्हा बाथरूममध्ये किंवा सिंकच्या समोर उभं राहून करा, नाहीतर हे खाली सांडतात साखरेचे दाणे आणि मग तुमची मम्मी तुम्हाला मारणार. तर तुम्ही माझ्यावर नाव टाकू नका. डिरेक्टली आपण लावायचं आणि मग स्क्रब करायचं. एकदम हलक्या हाताने करायचं आहे आणि प्रेफर करायचं की आपले हे जे फिंगर टिप्स आहे ना त्याने आपण असं असं स्क्रब करतो, कारण की त्याने ना प्रेशर आपल्याला कंट्रोल करता येतं. जास्त घासायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने करायचं. मेक शुअर की स्क्रब केल्यानंतर तुम्ही छान मॉइश्चराईज करताय तुमच्या फेसला आणि येस, बाकी मग काहीच प्रॉब्लेम नाही होणार. तर मी फेस वॉश वगैरे करून आलेली आहे आणि काय सॉफ्ट फील होतंय मला, मी डिस्क्राईब म्हणजे मी एक्सप्लेनच नाही करू शकत. खूप सॉफ्ट फील होतं. आता आपण फेस मास्क लावणार आहोत आणि जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही गेस करू शकता की मी कुठला फेस मास्क यूज करणार आहे. येस, मी हा फॉक्सटेलचा फेस मास्क यूज करणार आहे. बेस्ट फेस मास्क मी आतापर्यंत जेवढे पण फेस मास्क यूज केलेले आहेत. हा ना स्किन रेडियन्स मास्क आहे. तर तुमचे जे पोर्स असतात ते क्लीन करतं. त्याच्यानंतर ब्लॅकहेड्स वगैरे असतील नोजच्या अराउंड किंवा नोजवरती, तर ते रिमूव्ह करायला हेल्प करतं. स्किन टोन असा इव्हन आणि तुमची स्किन क्लिअर करायला खूप हेल्प करतं. तर तुम्ही ना म्हणजे स्क्रब स्किप केलं आणि फक्त हे पण यूज केलं तरी पण चालतं. त्याचा जो टब आहे तो तर क्यूट आहेच, म्हणजे किती सुंदर कलर आहे. बट मला या मास्कचा कलर पण खूप आवडतो. सो ओव्हरऑल सगळं छान आहे याच्याबद्दल. आणि येस, मी ऑलमोस्ट खूप महिन्यांपासून हा यूज करतोय आणि तरी पण एवढा आहे हा बाकी, आणि आम्हाला अजून 1-2 महिने जाणार आहे फॉर शुअर. हा तुम्ही वन्स इन अ 2 वीक असा यूज करू शकता, म्हणजे आठवड्यातून एकदा पण यूज करू शकता, 2 आठवड्यातून एकदा पण यूज करू शकता. तर मी डिरेक्टली हाताने लावणार आहे. आपण काहीच फॅन्सी नाही करत आहोत बिकॉज टाइम नाही आहे. मला एक गोष्ट क्लिअर करायची होती की जेव्हा तुम्ही हा फेस मास्क लावता ना, तर थोड्या वेळाने थोडंसं गरम तुम्हाला जाणवणार तुमच्या फेसवरती, बट त्यांनी काही फरक नाही पडत, म्हणजे त्यांनी काही तुमची स्किन डॅमेज नाही होत. मला पण असं वाटलं होतं आधी जेव्हा मी फर्स्ट टाइम लावला होता, बट त्यांनी काहीच नाही होत. आय थिंक ते तसंच वर्क करत असेल, सो त्यांनी घाबरून नका जाऊ. हे बऱ्यापैकी सुकलेलं आहे, तर आता याला मी करणार आहे वॉश आणि मग नंतर तुम्ही एकदम प्रकाश बघणार आहात माझ्या स्क्रीनवर. बट नाही, खरं सांगते, हे फेस जेव्हा वॉश करतो ना, स्किन खूप छान ग्लो करायला लागते ह्या फेस मास्क नंतर. त्याच्यामुळे मला हा फेस मास्क खूप जास्त आवडतो. मी पटकन फेस वॉश करून येते आणि मग आपण पुढच्या स्टेप्स करूया. आय एम बॅक आणि यू कॅन क्लिअरली सी की मस्त ग्लो आलेला आहे
फेसवरती आणि हीच गोष्ट मला खूप आवडते. आणि आता आपण करणार आहोत छान स्किन केअर. काही जास्त स्टेप्स नाही, एकदम इझी पीझी 3 स्टेप्स स्किन केअर रुटीन असतं माझं एव्हरीडेचं नाईट स्किन केअर रुटीन. तर एक तर हे मी फेस म्हणजे फेस टोनर म्हणू शकतो, बट मी हे रोज वॉटर यूज करते, तर ते स्प्रे करते. देन मी कुठलं पण एक सिरम यूज करते. तर आता सध्या मी नायसिनामाइड सिरम यूज करते. हे डर्माकोचं आहे आणि मी ऑलरेडी याची एक बॉटल संपवलेली आहे आणि मला ते खूप जास्त आवडलं, छान रिझल्ट्स होते, म्हणून मग मी ही आणखीन एक बॉटल यूज करायला सुरू केलेलं आहे. आणि हे जेव्हा मला सेफ प्ले करायचं असतं, म्हणजे सेफ मला प्रॉडक्ट्स यूज करायचे असतात माझ्या फेसवरती, तेव्हा मग मी हे म्हणजे एव्हरीडे साठीच आहे हे, म्हणजे मोस्टली मी हेच यूज करते. सो हे एक्सेलाचं मॉइश्चरायझर आहे, ऑइली स्किन टाईपसाठी एकदम मस्त आहे, कारण की तुमचं जे ऑइल असतं ना, जी सीबम असतं, त्याचं जे प्रोडक्शन असतं ना, ते रिड्यूस करायला हे खूप हेल्प करतं आणि खूप मस्त प्रॉडक्ट आहे. तर ह्या 3 गोष्टी मी यूज करत असते एव्हरी सिंगल नाईट आणि सकाळी फक्त ह्या 2 आणि त्याच्यासोबत सनस्क्रीन. लास्ट मी एक लिप बाम यूज करणार आहे. हे हायफनचे लिप बाम आहे. यांचे लिप बाम्स मला खूप आवडलेले आहेत, जेन्युइनली आवडलेले आहेत आणि मी एव्हरीडे बेसिसवरती हे यूज करते. डन. तुम्ही बघा स्किन काय मस्त ग्लो करत आहे दोस्तो. खूप खुशी होते आता मला. स्किन केअर आपलं झालेलं आहे, बट आपलं जे पूर्ण मंथली रुटीन आहे ते झालेलं नाही आहे. एक लास्ट स्टेप बाकी आहे, ती म्हणजे नेल्स. तर आता आपण नेल्स करणार आहोत. सो येस, लेट्स गो. थोडंसं कम्फर्टेबल होऊया आणि कम्फर्टेबली बसून छान नेल्स करूया आपण. ओके, मी मस्त कम्फर्टेबली बसलेली आहे लॅपटॉप वगैरे घेऊन. आता रिलॅक्स्ड होऊन छान मी नेल्स करणार. हा आहे माझा नेल्सचा बॉक्स आणि मी कुठले न्यू नेल्स नाही करणार, बस प्रेस ऑन नेल्स यूज करणार आहे. आणि हे नेल्स यूज करते. आता मी नेल्स कसे अप्लाय करते त्याच्यावर मी खूप सगळे व्हिडिओज ऑलरेडी टाकलेले आहेत, तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार त्यांची लिंक, सो तुम्ही तिथनं जाऊन डिरेक्टली बघू शकता. बट आता बस आपण मस्त आरामात नेल्स करणार आहोत आणि येस, आय एम एक्साइटेड. ओके दोस्तो, हे आहेत माझे नेल्स. व्हिडिओच्या शेवटपर्यंत येता येता माझे केस मस्त वर गेलेले आहे, एकदम कम्फर्टेबल झालेली आहे. बट येस, हे आहेत माझे नेल्स. मी एकाच हाताला लावलंय बिकॉज राईट हँडला मला जेवण करायचं असतं, भात खायचं असतो मला आणि नेल सोबत जेवण करणं इज व्हेरी डिफिकल्ट. तर हे जे आहे ना, हे मी का यूज करते म्हणजे का लावते एव्हरीडे बेसिससाठी, मला प्रॉडक्ट शॉट्स वगैरे घेण्यासाठी. मग एका हाताला इज इनफ, त्याच्यामुळे मग एका हाताला लावून घ्यायचं, बाकी तसं तर मला नाही आवडत, म्हणून मग मी प्रेस ऑनच प्रेफर करते. आणि जर कुठलं स्पेशल ओकेजन असेल तर मग आपण नेल टेक्निशियनकडे जाऊन नेल्स करायचे, तेव्हा कुठे ते सेन्स बनतं. बट अदरवाईज एव्हरीडे साठी असे प्रेस ऑन नेल्सच एकदम मस्त आहेत. बाय द वे, हे जे नेल्स आहेत ना, हे प्रेसिक या ब्रँडकडनं आहे. मी ब्रँड प्रमोशन वगैरे काहीच करत नाही, एकदम नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. बट मी सांगते कारण मला जेन्युइनली त्यांचं प्रोडक्ट आवडलं. त्यांचं नेल्सची क्वालिटी तर खूप छान आहेच, बट त्यांचा ग्लू इतका स्ट्रॉंग आहे आणि प्रेस ऑन नेल्समध्ये मी आजपर्यंत इतका स्ट्रॉंग ग्लू कधीच नाही बघितलाय. सो मला हा फर्स्ट टाइम कुठला ग्लू आवडलेला आहे. तर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर त्यांचं जे इंस्टाग्राम हँडल आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. सो मेक शुअर टू चेक दॅट आउट. अँड येस, हीच होती लास्ट स्टेप माझ्या मंथली रिसेट रुटीनची. आणि आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मला खूप मजा आली हे करून, एकदम रिलॅक्सिंग वाटतं मला हे रुटीन. आणि इतकं काही कॉस्टली नसतं, टाइम इतका नाही जात आणि पूर्ण ऑलमोस्ट महिनाभर तुम्हाला पुरतं. यातल्या काय काय स्टेप्स मी एव्हरी वीक पण करते, जसं की फेस स्क्रब झालं, फेस मास्क झालं. बट काही काही गोष्टी मंथली करते, जसं वॅक्सिंग झालं, ज्या काही गोष्टी ज्या असतील नेल्स वगैरे, तर त्या मंथली बेसिसवर कराव्या लागतात. बट ठीक आहे, असंच होतं माझं रुटीन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हो, जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर प्लीज जा आणि फॉलो करा, कारण की तिथे मी तुम्हाला डेली अपडेट्स, एकदम रिअल टाइम अपडेट्स देत असते, तर ते पण जाऊन नक्की चेक करा. आणि येस, थँक यू फॉर वॉचिंग. बाय.